शरदजी वाघे साहेब यांचा सुद्धा आम्ही स्वागत आणि पंच, सन्मान करत आहोत. 2 वेळा तुम्ही कॉलिंग द्या, तिसरीला पॅनलाइज करा बिंदास. राजेंद्र भंडारी सरांना विनंती की हा स्वागत आणि सन्मान करायचा आहे शरदजी वाघे साहेबांचा. यश, या ठिकाणी आपण पाहिलं तर या फायनलच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने या कमिटीवरती असलेलं प्रेम दाखवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले सन्माननीय गणेशजी गुलवी साहेब आमच्यापासून रजा घेत असताना पाहायला मिळत आहेत. खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आले आणि या स्पर्धेचा या ठिकाणी मनोधैर्य वाढवलं त्याच्याबद्दल पुन्हा एकदा आपला मनस्वी धन्यवाद आणि खूप खूप हार्दिक स्वागत. त्यानंतर या ओरिजिनल 40+ सचिव प्रभाकरजी पाटील साहेब यांचा आम्ही स्वागत आणि सन्मान करत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. सामना सुरू करायचा आहे पंच. क्या बात आहे. या ठिकाणी नितीन पाटील येतोय मैदानाच्या आतमध्ये फाईट करण्यासाठी. गोलंदाज टर्न होतोय. पहिल्या चेंडूची फेकी केली जाते. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका बसला आहे. काय घडतंय? संधीचा सोनं करता आलं नाही आहे. जेल सुटला जातोय, जीवनदान मिळला जातोय. या ठिकाणी किशोर पाटील यांना विनंती आहे की आपण प्रभाकर भाऊ पाटील यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. ओरिजिनल 40+ सचिव आहेत. घ्या. या ठिकाणी आपण पाहतोय की हंसिका स्पोर्टचे करता धरता सामन्याचा आनंद घेत आहेत सन्मान्य संजूजी म्हात्रे साहेब आणि त्यांच्या माध्यमातून. जर धामणगाव टीमने जर फायनल मारली तर खऱ्या अर्थाने त्यांना पार्टी देण्यात येईल आणि ती पार्टी आपण पाहिलं तर खूपच चांगली दिली जाईल. या ठिकाणी पाहतोय चांगला चेंडू आहे परंतु या ठिकाणी पाहिलं तर सिंगल धाव घेतली जाते. या असोसिएशनचे सचिव प्रभाकर भाऊ पाटील यांचं स्वागत आणि सन्मान होते. पोलीस पाटील किशोर बजागे यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. त्यानंतर या असोसिएशनचे विद्यमान कार्याध्यक्ष संतोषजी काकडे साहेब यांचा आम्ही स्वागत आणि सन्मान करत आहोत. ये होता है जेल सोडने का परिणाम. क्या बात है. चेंडूला मात्र फेकून दिले सीमा पार. येते ताकदवार असरदार ब्रँडेड स्ट्रोक षटकार. या ठिकाणी पाहिलं तर सुरुवात केलेली आहे. जेल सुटला गेलं होतं. या ठिकाणी आपण पाहिलं तर हंसिका स्पोर्ट म्हटलं तर भिवंडी तालुक्यातील एक नामांकित टीम ज्याच्यासाठी आपण पाहिलं तर भरपूर काल या बॅटरने घालवला आहे आणि त्याचे करता धरता संजू म्हात्रे यांच्या माध्यमातून त्यांच्यासाठी भरपूर सारे शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि जर फायनल मारली तर त्यांच्यासाठी मेजवानीची ही एक ऑफर आली आहे. O2 संतोष काकडे साहेबांचा आम्ही स्वागत आणि सन्मान करत आहोत. नक्कीच या असोसिएशनचे कार्याध्यक्ष आहेत. या ठिकाणी पाहतोय हा चेंडू मात्र चांगला आहे. संध्याकाळचं सत्र आहे. या ठिकाणी मोठा फटका एक आलेला आहे. 3 मध्ये 7 आतापर्यंत बनवल्यात. पुढील चेंडू यावेळी अजून एक धमाका, अजून एक तडाखा. चेंडूला फेकून दिला सीमा पार. येतोय लॉंग बिग वे षटकार. तर नक्कीच संतोषजी काकडे साहेबांचं स्वागत आणि सन्मान होत आहे. रघुनाथ बजागे यांच्या शुभ हस्ते मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान होत आहे. आपण पाहिलं तर जेल सुटला तदनंतर आक्रमण पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा आता पुया फटका बसला आहे. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर चांगला खेळाडू संतोष काय म्हणतोस आणि जेलच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद होतोय. या ठिकाणी 3. चला बॅटर या पटापट. त्यानंतर नक्कीच या ओरिजिनल 40+ असोसिएशनसाठी भोलेनाथ पाटील यांची खूप मेहनत असते. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत आणि सन्मान करत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. नक्कीच आम्हाला या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य गणेशजी गुलवी साहेबांकडून सुद्धा लाभलेलं त्यांचे सुद्धा विशेष आभार. यावेळेस अनिल येतोय गोलंदाजी मार्क वरती. त्या ठिकाणी पाहतोय आपण योगेश येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सूरज पाहूया ज्याने काल चांगला खेळ केला होता. कारण आपण एक मॅचला पाहिले नितीन पाटील
आऊट झाले. तदनंतर मात्र डावाला आवरलं होतं आणि आपल्या खेळीच्या जोरावरती त्या सामन्यावरती प्रभुत्व मिळवलं होतं. असा सूरज या ठिकाणी पाहतोय, स्ट्रॅक एंडला येतोय, एका धावेवरती खेळतोय, एका चेंडूचा सामना केलाय. आणि इथं मात्र पाहतोय आपण फाईन लेगच्या रिझल्ट मध्ये वन बाउन्स आउट ऑफ द पार्क, जातोय सीमा पार, चौकार. 4 धावा येतात. 4 आपण पाहतोय धावसंख्या धापलकावरती पुढे सरकते, पण पाहू शकता 18 धावा. 18 धावा आपण पाहतोय धापलकावरती लागल्या गेल्या आहेत, ज्या इथून चांगल्या धावा मी तर म्हणेन. तर नक्कीच एक सूचना आहे, जे 40 प्लस किरवली संघ जे सर्व खेळाडू आहेत त्यांनी सर्वांनी मंचावर उपस्थित राहायचं आहे. कॉमेंट्री बॉक्स अतिशय महत्वपूर्ण मॅच आहे. मी तर म्हणेन सर्व कमिटी मेंबरला आपल्या ग्राउंडच्या भोवती राहू द्या, जेणेकरून या ठिकाणी चांगलं होईल. पुढील चेंडू पाहूया. या ठिकाणी फेकण्यासाठी पुन्हा एकदा अनिल सरसावतोय, चौकार आला. आपण पाहिलं तर मी तर म्हणेन की एक लक फॅक्टरच्या माध्यमातून का होईना, परंतु धावा बनल्या जातात. या ठिकाणी 18 ओव्हर क्रमांक दुसरं या ठिकाणी पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ आहे. 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. पुढील चेंडू यावेळेस क्या बात आहे, क्या बात आहे, सरळ निघून जातोय किपरच्या हातामध्ये. कुठल्या प्रकारची चुकी करत नाही या एसटी रक्षक आणि डॉटची होते समाप्ती. प्रेशर प्रत्येक चेंडू मागे दोन्ही टीमच्या बाजूने आहेत. डॉट चेंडू आला तर मनोधैर्य वाटतंय सापेट टीमचं, फटका आला तर मनोधैर्य वाटतंय धामणगाव टीमचं. आज माली साहेब खुश असतील. यावेळेस गॅप मध्ये चेंडू आहे, नो डाऊट चेंडू नाही थांबत, जातोय सीमा पार, चौकार. या 4 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकली 22 या अंकावरती. एक चांगली धावसंख्या आहे. मी तर म्हणेन आतापर्यंत 3 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. तर चला डीजे किंग कल्पेश आपण पुढे यायचं. आपलं सुद्धा आम्ही स्वागत आणि सन्मान करतो. अतिशय सुंदर असा डीजे आपण पाहिला 2 दिवस या स्पर्धेसाठी. डीजे कल्पेश पुढे यायचंय. सूरज पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहे. या भरत बजागे यांना विनंती आहे की डीजे किंग कल्पेश याचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. धावसंख्या 24 या 2 पुढे सरकते. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या चांगली आहे. या संध्याकाळच्या सत्रामध्ये मी तर म्हणेन भरपूर धावा आहेत, जिथनं गोलंदाज फाईट करतील. आणि आता या 2 चेंडूवर जे धावा बनतील ना, ती खऱ्या अर्थाने डोकेदुखी ठरेल सापेट टीमची. पाहूया काय येतील. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये जातोय चेंडू, डीप मध्ये ट्रॅव्हल झाला आहे, क्षेत्ररक्षण चांगलं, परंतु नाही थांबू शकत. 2 धावा त्यानंतर 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 26 धावा पंच ज्ञानेश्वर शेलार आपण यायचं. ज्ञानदेव शेलार आपलं सुद्धा आम्ही स्वागत आणि सन्मान करत आहोत. या ठिकाणी 26 धावा लागल्या गेल्यात आतापर्यंत. संजयजी बजागे आपण यांचं स्वागत आणि सन्मान करून घ्यायचंय. शेवटचा अंतिम बॉल, पाहूया काय घडतं या चेंडूवरती. सूरज पाटील या वेळेस पाहतोय अप्रतिम चेंडू हाताला गेला. धावा किती येतील पाहूया. या ठिकाणी सिंगलच आले आहे, म्हणजेच 27 धावा धापलकावरती. तर चला लगेच धामणगाव टीम आपण स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवून मैदानाच्या आतमध्ये या आणि लगेच फिल्डिंग लावून खेळायला सुरुवात करूया. विनंती असेल क्षेत्ररक्षण तुम्ही लावून घ्या. चला तर पुढील सन्मान असेल माझे साथी समालोचक. अतिशय सुंदर असा रंग भरला या स्पर्धेमध्ये. मनोज ठाकरे आपण पुढे या. आपलं सुद्धा आम्ही स्वागत आणि सन्मान करत आहोत. तर नक्कीच कॉमेंटेटर मनोज ठाकरे मॅन फ्रॉम गोरसई यांचं स्वागत आणि सन्मान होत आहे. अतिशय सुंदर असं समालोचन आपण पाहिलं, ऐकलं 2 दिवस. किशोर पाटील यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान होत आहे. त्यानंतर स्कोरर सौरभ पाटील आपण सुद्धा यायचंय. आपलं सुद्धा आम्ही स्वागत आणि सन्मान करत आहोत. अतिशय सुंदर असं गुणलेखन सौरभ पाटील. तर नक्कीच रघुनाथ बजागे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते स्कोरर सौरभ पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. या त्यानंतर कॅमेरामन NB लाईव्ह चे प्रोप्रायटर निवृत्ती बजागे यांचं सुद्धा आम्ही स्वागत आणि सन्मान करत आहोत.
चला या लवकर फास्ट, तुम्हाला पूर्ण एकदा ऑपरेटिंग करायची आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. धामणगाव संघ, नितीन पटेल क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या, वेळ खूपच कमी आहे आपल्याकडे. आणि सापे संघ सलामीची जोडी त्वरित पाठवून द्या. तर नक्कीच आपण नक्कीच 2 दिवस अतिशय सुंदर नीटनेटकं लाईव्ह टेलिकास्ट पाहिलं. त्याचे प्रोपेटर निवृत्ती बजागे यांचं आम्ही स्वागत आणि सन्मान करत आहोत. क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज, विनंती असेल. वेळ लावू नका. स्पोर्टमॅन स्पिरिट आहे ना, ती दाखवून द्या. ऑलरेडी आपण उशीर झाला आहे आणि चांगली टीम आहे. आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं या फॉर्मेटमध्ये कुठल्याही टीमला डबल किताब पटकावता आलं नाही आहे. आणि याच्यासाठी आता मात्र धामणगाव टीम सज्ज झालेली आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये नवीन विनर मिळाला आहे. प्रथम क्रमांकाचा पहिल्या आपण पहिल्या टुर्नामेंटमध्ये सरवली, दुसऱ्या टुर्नामेंटमध्ये आपण पाहिलं धामणगाव, त्यानंतर जून अंदुर्गी, पुंडास, निंबावली आणि भरोडी. आता या ठिकाणी पाहूया ही चान्स सापेट टीम मिळवते की डबल धमाका या ठिकाणी साजरा केला जाईल धामणगाव टीमच्या माध्यमातून. यस, या गावचे सुपुत्र आपण जर पाहिलं एक चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलात. असे विजय घरत यांचाही या ठिकाणी मेगा सत्कार कमिटीच्या माध्यमातून केला जातोय. कमिटीचा आम्हीची भूमिका नेहमी बजावतात. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय त्यांचा केला जातोय तुझे स्वागत आणि सन्मान्य विजयजी घरत साहेब. पाहू शकता आपण एक चांगलं समालोचन केलं जात आहे. हिंदी, इंग्लिश, मराठी आपण पाहतोय आणि त्यांचा केला जातोय या ठिकाणी तुझे स्वागत आणि सन्मान. 28 धावा बनवायचे आहेत 12 चेंडूंमध्ये, म्हणजे 14च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा करायच्या आहेत. पहिल्या चेंडूवरती झेल उडाला होता, परंतु 2 षटकाच्या बरोबर मध्ये जीव मात्र अडकला होता, परंतु या ठिकाणी तो सुटला गेला आहे. पाहूया, सिंगलने खेळ पुढे चालला गेला आहे. आता मात्र 11 मध्ये 27ची आवश्यकता आहे. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मेगा फिनाले या चषकावरती नाव कोरण्यासाठी अभि नाही तो कभी नाही, संधीला पुढे केस, मागे टक्कल संधी आहे या ठिकाणी सापेट टीमला. ती मात्र साकार केली जाईल, इतिहास रचला जाईल की इतिहास पुनरावृत्त केला जाईल धामणगाव टीमच्या माध्यमातून. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, पडल्यानंतर अनपेक्षित उचली घेतली. 1 मिनिट. तर नक्कीच सुंदर पाटील, श्याम पाटील आणि ज्ञानेश्वर पाटील माजी सरपंच धामणगाव यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यस, गावदेवी धामणगाव या टीमचे करता धरता आपण जर पाहिलं तर सन्माननीय ज्ञानेश्वरजी पाटील असतील, सुंदरजी पाटील असतील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती चांगलं टीम त्यांचंही काम करत आहे, मनोधैर्य वाढल्या जात आहे आणि काय कमी लागेल ते पूर्ण करण्यासाठी हे 2 मान्यवर निश्चित तत्पर असतात. पुढील चेंडू या ठिकाणी पाहतोय आपण पॉइंटला खेळून काढलेला आहे, सिंगल ही घेतली गेली नाही आहे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर संतोषी हतबल झालेला आहे धाव जमा करण्यासाठी. या ठिकाणी 9 मध्ये आता पाहिजेत 27ची आवश्यकता आहे. आता सामना कुठेतरी मित्रमंडळ फसत चालला आहे. पुन्हा एकदा पाहूया, या ठिकाणी सूरज तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारली आहे. पुढे चेंडू पुढे सरसावले आणि इथं मात्र पाहतोय आपण, क्या बात आहे. शॉट थर्डमॅनलाही चांगले क्षेत्ररक्षण केले जाते इष्टांच्या मागे. क्या बात आहे. श्याम भोरे यांच्या माध्यमातून क्या बात आहे. सर्वपणे 4 झालेले आहे. सर्व टीमकडे आपण पाहिलं प्रथम क्रमांकाचे ते एक चषक आहे, परंतु आता धामणगाव टीम मात्र डबल मध्ये प्रवेश मिळवते का हे चित्र दिसतंय. अजून सामना संपला नाहीये, अजून भरपूर सामना बाकी आहे, पण फटकेबाजी होत नाहीये हवी तशी. आपण पाहिलं तर 4 मध्ये 2 फक्त धावा धावफलकावरती जमा झाल्या आहेत. चेंडू यावेळेस वाढ शॉट, जेवढी उंची तेवढी लांबी, चेंडू गेला सीमापार, षटकार. धावफलकावरती अजूनही या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. विजयाचं लक्ष या ठिकाणी 28चं होतं, त्यातल्या 8 जमा झाल्यात. 20 धावा अजूनही बाकी आहेत. 7 मध्ये 20 हा चेंडू खूप महत्त्वाचा. खऱ्या अर्थाने आदेश याने सुद्धा एक चांगली साथ दिली गेली आहे. या ओव्हरमध्ये जेवढ्या धावा बनतील तेवढ्या धावा मात्र कमी दिसल्या जातील. शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या ठिकाणाहून फाईट केले जाईल
परंतु इथं सिच्युएशन खूप टाईट आहे. शेवटच्या चेंडूवरती काय घडतं पाहूया. अजूनही आपण पाहतोय 20 धावांची आवश्यकता, 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 28चा टार्गेट होता. पुढील चेंडू पुन्हा एकदा उडवला आहे. आता फटका फसला आहे. आता नाही वाचू शकत. जेलच्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. एक जमेची बाजू की स्ट्राईक मात्र आता संतोष सुतारकडे आले आहे. 20 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला टीम मीटिंग नको, आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. याची देही याची ढोला पाहतात. या स्पर्धेचा अंतिम 16 मेगा फिनाले फायनल मॅच 28 धावांची होती. आता मात्र 6 मध्ये 20 हव्या आहेत. वेळ कमी पडला त्या कारणास्तव आपण पाहतो षटक कमी. मधल्या कालामध्ये एक टीम उशीर आली त्यामुळे भरपूर वेळ गेला. तर नेक्स्ट टुर्नामेंटला मी सर्व टीमला एक सांगू इच्छिते की आपल्याला जो वेळ दिला आहे ना त्या वेळेमध्ये पोहोचा. कुठल्याही आयोजन नियोजनामध्ये आपण खेळ खंडोबा करण्यासाठी मित्र तिथं पोहोचू नका. वेळेवर ते पोहोचा. आपण जेव्हा जेव्हा आयोजन करतो आयोजन टीमची जी तलमल आहे ना ती मनापासून समजून घ्या आणि प्रत्येक टीम मात्र वेळेवरती पोहोचा. पाहूया या ठिकाणी गोलंदाज टर्न होतोय. फुलटॉस या ठिकाणी गॅप मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक चेंडू निघून जातो सीमापार. चौकार. काय घडतंय पाहूया. या ठिकाणी येतोय चौकार. आता मात्र 5 मध्ये 16 का डोला कुठल्या टीमचा होईल बॉल बाला. यस या ठिकाणी पाहूया. बिमर चेक करण्यासाठी थर्ड अंपायर मागवला आहे. बॅटिंग रिव्ह्यू आहे का. यस फेअर डिलिव्हरी आहे. चला खेळा लवकर लवकर. या ठिकाणी पाहतोय मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. क्या बात आहे. जिद्दीने चिकाटीने संघर्षाने वातावरण निर्माण गरम केला आहे. वातावरण थंड होत चाललेले परंतु मॅच धामणगाव टीमच्या माध्यमातून गरम पाहायला मिळते. या हंगामामधील दुसरी फायनल मारण्याच्या जवळपास पाहायला मिळतोय. आणि इथं मात्र पाहतोय पुन्हा एकदा मटापटका खेळण्यामध्ये असफल पाहायला मिळत आहेत. काय घडतंय या ठिकाणी. यस रन दिली जाणार नाहीये. आता किती चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय पाहूया आपण. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयाचं लक्ष 16. 3 मध्ये 16. 3 मध्ये 3 लागले तर मॅच बनू शकते. आशा आहे. जब तक सांस आहे तब तक आस आहे म्हटलं जातंय. पाहूया. हिट आउट अँड नाहीतर गेट आउट. बट या ठिकाणी नाही आहे. फलंदाज बाद जेलच्या स्वरूपात ज्याच्यावरती भरपूर आशा आकांक्षा लावल्या होत्या परंतु सापशेला निराश केलं गेलं संतोष याने. कारण भरपूर धावा होत्या तेवढा धावा कंप्लीट करण्यासाठी ती फलंदाजी झाली नाही आहे. आणि विजयाच्या आता मात्र जवळ निकट समीप गावदेवी धामणगाव टीम पाहायला मिळते. या ठिकाणी खुश असतील ज्ञानेश्वर पाटील, खुश असतील सुंदर पाटील, खुश असतील खऱ्या अर्थाने या असोसिएशनचे अध्यक्ष महेश माली. पाहूया. जल्लोष तर सुरुवात झाला आहे त्या टीमच्या माध्यमातून. कारण पाठीराखे आता जागेवरून उभे राहिले आहेत. एन्जॉय करतायत मॅचला. 2 मध्ये 16ची गरज. जशा चलनामधून आपण पाहिलं तर 2000 आणि 1000च्या नोटा बाद झाल्या तसा हा एकही फटका आपल्याला चलनात मिळणार नाहीये ज्याच्यावरती 2 मध्ये 16 बनतील. क्या बात आहे. आता शेवटचा चेंडू. क्या बात आहे. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन बनण्याच्या तयारीमध्ये धामणगाव टीम अग्रेसर होते, तयार होते. 1 पाऊल दूर. जय श्रीराम अशा रीतीने या ठिकाणी पाहतोय आपण विजय संपादन केला जातोय. डीजे
आली. जय सावरी देव चषक 2026चं हे पर्व पाहायला मिळालं आणि खूप चांगली योगदान आणि चांगलं टीमने केलेलं सहकार्य पाहायला मिळालं. आणि सलग 2 दिवस या असोसिएशनचे कार्याध्यक्ष आपण पाहिलं बरोबर बारकाईने सर्व या स्पर्धेवरती लक्ष होतं आणि या ठिकाणी अंतिम सोहळ्यामध्ये सुद्धा उपस्थित आहेत. तर आपण त्यांच्याकडून या स्पर्धेबद्दल आणि या असोसिएशन बद्दल त्यांचं मनोगत आपण ऐकूया.